आज बीडमध्ये आंबेडकरवाद्यांचा खूप मोठा मोर्चा निघत आहे। जात वर्गीकरण अबकड याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे आणि या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी आंबेडकरी विचारांचे हजारो अनुयायी या ठिकाणी जमलेले आहेत। काही वेळामध्येच हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या सभेचं स्वरूप या मोर्चाला येणार आहे। या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की या मोर्चाचं नियोजन काय असणार आहे आणि प्रमुख मागण्या या आंबेडकरी समाजाच्या काय असणार आहेत। काय सांगणार, काय मागण्या आहेत आणि या मोर्चाचं स्वरूप काय असणार आहे। हा मोर्चा शासनाने जो निर्णय घ्यायचं ठरवलेलं आहे की अनुसूचित जातीमध्ये अ व क असं वर्गीकरण करावं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस अनुसूचित जातीला आरक्षणाचा अधिकार मिळवून दिला, तो सामाजिक दृष्ट्या जो भेदभाव होता, ज्या समाजाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवलं होतं, ज्याचा स्पर्श होईल त्याचा विटाळ मानला जात होता, अशा गावकुसा बाहेर जनतेला अनुसूचित जातीमध्ये टाकून आरक्षणाचा अधिकार दिलेला होता। परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती जमातीचा महार समाज आजचा जो बौद्ध समाज आहे आणि ज्या मातंग समाजाने बाबासाहेबांचा आंबेडकरांचं ऐकलं, त्यांनीही शिक्षण घेतलं आणि शिक्षणानुसार त्यांना नोकरीचा अधिकार मिळाला। नोकरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती जमातीचे लोक सहभागी झाले आणि ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला होता त्याच लोकांचं हे षड्यंत्र आहे की अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करून फूट पाडण्याचं षड्यंत्र आहे। देशात फार मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गतिमान होत आहे। देशातला अनुसूचित जाती जमातीचा वर्ग बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या झेंड्यागाठी संघटित होत आहे आणि हा चळवळीचा पाया जर मजबूत झाला तर ज्या व्यवस्थेला आम्हाला गुलाम केलं होतं ती व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, ही भीती मनात बाळगून 2014 नंतर जे सत्ताधारी सत्तेत आले त्यांनीच बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या प्रमाणात विरोध केला होता, ते आज सत्तेत आहेत, आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। आमची लढाई कोणत्या जाती विरोधात नाही, तर हे आरक्षण वाचवण्याची लढाई आहे। ABCD वर्गीकरण हे आरक्षण संपवण्याचं षड्यंत्र आहे। या षड्यंत्राला बळी न पडता हा समाज एक संघ राहील आणि आरक्षणाचं संरक्षण करेल आणि समाजाला बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गतिमान करेल हा संदेश देण्यासाठी आणि आरक्षण वाचवण्यासाठी हा मोर्चा बीड शहरामध्ये आयोजित करण्यात आला। मला सांगा, आज जो मोर्चा निघतोय असा आरोप केला जातो किंवा सरकारकडनं किंवा RSS कडनं हे सगळे षड्यंत्र, याबाबत काय सांगा। षड्यंत्र हे सरकारनेच रचलेलं आहे। सरकार BJP सरकार, मनुवादी सरकार जे आहे हे षड्यंत्र कुठेतरी जाती तेढ निर्माण करायचं आहे, कुठेतरी जाती द्वेष निर्माण करायचा आहे। त्यामुळे या BJP सरकारने, या मनुवादी RSSने हा महाराष्ट्रामध्ये चालवलेला जो थैमान आहे तो या महाराष्ट्राच्या धर्तीवर त्यांनी दाखवून दिलेला आहे की आम्ही जातीत फूट करू शकतो आणि काही लोक त्या संदर्भाला पकडून या ठिकाणी या बीड जिल्ह्यामध्ये देखील जातीत फूट करण्यात समर्थ होत आहेत। तो आम्ही डाव हाणून पाडण्यासाठी, या मनोवादी विचारसरणीचा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही आज बीड शहरामध्ये रस्त्यावर उतरून हा निषेध या शासन दरबारी आमच्या मागण्या मान्य करण्यात, उपवर्गीकरण तात्काळ रद्द झालं पाहिजे, ते लागू न करता अबकड रद्द झालं पाहिजे व लागू करू नये, एवढेच बोलतो, थांबतो। मला सांगा, आज मोर्चाला साधारण किती लोक येतील, काय नियोजन असेल? साधारणतः मोर्चाला 10,000च्या आसपास लोक येतील आणि किमान आजची जी परिस्थिती बीड जिल्ह्यातली, आज जे मोर्चाला जे लोक येतील त्या लोकांकडे बघून बाकीच्या इतर जिल्ह्यांनी बी हेलून पसरत जाणार आहे अबकच्या विरोधात। कारण महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलाय की अबक करणारच म्हणून, त्याचे नुकसान SC समाजाला 59 जातीला आहे आणि 59 जातीला असल्यामुळे काय व्हायला त्या 58 जाती, एक जात त्यांना सोडून 58 जाती ह्याच्या विरोधात आहेत आणि ते सरकारने जाणीवपूर्वक केला का हे फंड आहे। परंतु मला असं म्हणायचं की जसं OBC मराठा लावून दिलं तसंच आता SC समाजात फूट पाडायचं काम चालू केलं। SC समाजात फूट पाडल्यानंतर 58 जातीला कसा फटका बसणार आहे आणि बाकी एका जातीला कसा फायदा होणार आहे, या संदर्भात लोकांना आता जनजागृती झालेली आहे। परंतु 58 जाती जे आहेत ते एकत्र वाटल्यात आणि आजच्या मोर्चात सर्व जाती धर्माचे लोक आहेत, 58 जातीचे लोक आहेत, एक्झॅक्टली सांगतो मला 58 जातीचे लोक आहेत आणि जी 59 जाते त्यातले विद्वान लोक, हुशार लोक, सुशिक्षित लोक ते सुद्धा या मोर्चासाठी उपस्थित आहेत। परंतु मला एक सांगायचं की शासन हे करायला नव्हतं पाहिजे। बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे,
बाबासाहेबांच्या देशात या राज्यघटनेतून हे असं 59 जातीला बाबासाहेबांनी एकत्र केले आणि त्यातून एक जात बाजूला करण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे. भाजप सरकारने हे करायला नव्हतं पाहिजे, परंतु आता ते करायला आले. त्याचा फटका कोणा मास्टर आठवण जातील. त्यातले एक जात जर आहे 13% आरक्षण आहे, 13%तून जर समजा 3% जरी बाजूला केलं आरक्षण तर 10% राहील. त्याचा फटका 58 जातीला बसणार आहे. म्हणजे 58 जातीला जे कॅलिबरवाले पोर येते त्यांना भविष्यातलं नुकसानच आहे. परत हे बाकीचे जे 58 जाती आहेत ते आजच्या मोर्चाला आहेत. कायदेशीर बाबतीमध्ये हे जे आरक्षण मागितलं जाते जात वर्गीकरण याच्या बाबत काय सांगा? संवैधानिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाची ही जी काही प्रक्रिया चालू आहे, मुळात सुप्रीम कोर्टानं बंधनकारक केलेलं नाही आरक्षण करावंच म्हणून. ते डायरेक्शन्स आहेत, बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कुठली पण प्रक्रिया राबवत असताना भारतीय राज्यघटनेने सांगितलेलं आहे नैसर्गिक न्यायाचं तत्व अवलंबन, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस म्हणतात त्याला. ही प्रक्रिया हे करत असताना म्हणजे इम्प्लिमेंट करत असताना नैसर्गिक न्याय तत्वाचं पूर्णतः उल्लंघन झालेलं आहे. ज्या बदल कमिटीचा अहवाल आहे ज्याच्यावर हे अबकड उपवर्गीकरणाची प्रक्रिया तो सार्वजनिक पब्लिक डोमेन मध्ये नाहीये आणि जोपर्यंत तो पब्लिक डोमेन मध्ये येत नाही तोपर्यंत आपण त्याच्या ऑब्जेक्शन, हरकती, सूचना काहीही मांडू शकत नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट या प्रक्रियेमध्ये संवैधानिक दृष्ट्या जे नैसर्गिक न्याय तत्व आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे. कुणाची ही बाजू ऐकून न घेता हे उपवर्गीकरण लादलं जाते. याचं कारण असं आहे, हा पब्लिक डोमेन मध्ये का आणला नाही बदल कमिटीचा अहवाल? त्याचं कारण असं काहीतरी काळबेर आहे म्हणूनच. अन्यथा कुठलीही प्रक्रिया करत असताना शासनातर्फे हे सगळे अहवाल जनतेसाठी ओपन केले जातात आणि मग त्यावर आम्ही हरकत आणि सूचना नेमकी द्यायची कशावर, नेमकं काय आहे त्याच्यामध्ये हे कुणालाच माहिती नाही. म्हणून ही सगळी प्रक्रिया कायद्याच्या दृष्टिकोनातून वाईड अब इनिशिओ आहे. म्हणजे सरकारकडनं हे लादलं जात आहे का असं म्हणायचं? 100% लादलं जाते. जर तुम्हाला कुठली प्रक्रिया करताना नैसर्गिक न्याय तत्वाचा अवलंब करायचा नाही याचा अर्थ काय होतोय? हे सगळं एकतर्फा चालू आहे, एक्सपार्टी चालू आहे आणि म्हणून हे कायद्याच्या दृष्टिकोनातून वाईड अब इनिशिओ आहे. ही पूर्ण प्रक्रिया रद्द होण्यायोग्य आहे आणि याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हानित सुद्धा केलं गेलेलं आहे आणि हाच धागा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसचा धागा त्या पिटिशन मध्ये मांडलेला आहे आणि जर याविषयी व्यवस्थित जर ही प्रक्रिया पूर्ण रद्द होऊ शकते.